LLB थर्ड इयर CPC नोट्स अतिमहत्त्वाचे प्रश्न. डिक्री म्हणजेच हुकुमनामा आहे. कोर्टाचा अंतिम ठराव, पक्षकाराचा अधिकार, जबाबदाऱ्या निश्चित करणे, निर्णय लेखी स्वरूपात नोंदवणे. जजमेंटची व्याख्या, डेफिनेशन ऑफ जजमेंट CPC 1908 लक्षात ठेवायचे 1908 कलम 2(9) नुसार जजमेंट म्हणजे न्यायाधीशाने दिलेल्या निर्णयामधील कारण मीमांसा, निष्कर्ष याचे लिखित स्पष्टीकरण. पुढे डिक्रीचे इसेन्शियल पॉईंट्स आहेत. अंतिम निर्णय प्रकरणातील हक्क व जबाबदाऱ्या निश्चित केल्या जातात. अप्लिएबल, बहुतांश डिक्रीवर अपील करता येते. फॉर्मल एक्सप्रेशन, निर्णयाचा औपचारिक स्वरूप असते. टाईप्स ऑफ डिक्री, प्रिलिमिनरी, फायनल आणि पार्टली प्रिलिमिनरी, पार्टली फायनल. डिक्रीची अंमलबजावणी कशी करता येते ते बघूयात. पुढे जजमेंट आहे. जजमेंटचे इसेन्शियल पॉईंट्स आहेत. रिझन व फाइंडिंग्स, न्यायाधीशाने दिलेली कारण मीमांसा, तसेच तथ्य, मुद्दे व त्यावर आधारित निष्कर्ष. जजमेंटची अंमलबजावणी थेट करता येत नाही. जजमेंटनुसारच डिक्री तयार होते. लक्षात ठेवा, जे जजमेंट असेल त्यानुसार हुकुमनामा हा तयार होतो. पुढे बघूयात, मुद्दा बघूयात. डिक्री आणि जजमेंटमध्ये आपण फरक बघूयात. अर्थ काय आहे, हक्क निश्चित करणारा अंतिम ठराव, आणि जजमेंट म्हणजे काय आहे, न्यायाधीशाची कारण मीमांसा. स्वरूप काय आहे, औपचारिक आहे जजमेंटचं स्वरूप. विवेचनात्मक आहे. अंमलबजावणी काय, होय अंमलबजावणी केली जाते. जजमेंटचं अंमलबजावणी होत नाही, कारण मीमांसा असते ती. अपील, बहुतेक प्रकरणात अपील शक्य असते. जजमेंट थेट अपील नाही. निर्मिती, जजमेंटवर आधारित असते आणि हे हिअरिंग नंतर होते. जजमेंट हिअरिंगच्या नंतर होतं. एक्झाम्पल पहा. जर वादी म्हणतो की प्रतिवादीने 1,00,000 रुपये परत करावेत आणि न्यायालयाने असे ठरवले की प्रतिवादीने रक्कम परत करावी, तर जजमेंट न्यायाधीशाने का ठरवले त्याची कारणे, पुरावे, निष्कर्ष. आणि डिक्री म्हणजे प्रतिवादीने 1,00,000 रुपये प्लस व्याज देणे आवश्यक आहे, अंतिम आदेश आहे. निष्कर्ष पहा विद्यार्थी मित्रांनो, डिक्री आणि जजमेंट हे एकाच न्यायालयीन प्रक्रियेतील वेगवेगळे दोन परस्पर जोडलेले घटक आहेत. कारणात्मक विवेचन आहे जजमेंट म्हणजे, आणि डिक्री म्हणजे विवेचनाचा अंतिम अंमलात येणारा आदेश असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे थांबूया. हा व्हिडिओ सतत ऐकत राहा, अभ्यास करत राहा, यश मिळवत राहा. धन्यवाद. महत्त्वाचा केस लॉ आहे शिवशक्ती कोऑपरेशन हाऊसिंग सोसायटी वर्सेस स्वराज डेव्हलपर्स. हे एक्झाममध्ये लिहिणं आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की जजमेंट म्हणजे कारण मीमांसा व डिक्री म्हणजे अंतिम आदेश आहे. धन्यवाद.